गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपण BSc सेकंड इयरचा प्रॅक्टिकलचा जो पहिला चॅप्टर आहे त्याच्यातलं जे पहिलं बिट आहे लाईट मायक्रोस्कोप याची थेरॉटिकल माहिती घेणार आहोत. तुम्हाला BSc सेकंड इयरला सेल बायोलॉजीचं जे प्रॅक्टिकल आहे त्याच्यामध्ये हे पहिलं बिट जरी असलं तरी फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर तिन्ही वर्गाच्या मुलांसाठी मायक्रोस्कोपची माहिती किंवा मायक्रोस्कोप शिकणं हे बेसिक भाग आहे प्रॅक्टिकलचा. तो तिन्ही वर्गाच्या मुलांनी जरी हे अटेंड केलं तरी त्यांना ते फायद्याचं आहे. सो लेट स्टार्ट द लेक्चर. सो टुडे वी आर गोइंग टू discuss about the light microscope. So in this bit we are going to see the principles, the components, applications, handling, focusing and magnification of light microscope. One by one we will see each subtopic. So first of all we will see what is meant by light microscope. Light microscope म्हणजे काय, तर त्याच्या नावातच सांगितलेलं आहे बघा की मायक्रोस्कोप म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा मायक्रो ज्या गोष्टी अतिशय छोट्या ज्या गोष्टी असतात त्या एनलार्ज करून बघण्यासाठी आपण त्याचा वापर करतो असं ते इन्स्ट्रुमेंट आहे. अँड विच युजेस लाईट सोर्स जे यूज करतं. तर डेफिनेशन कशी होईल बघा. अ लाईट मायक्रोस्कोप इज अ डिव्हाइस दॅट युजेस विजिबल लाईट अँड लेन्सेस टू मॅग्निफाय स्मॉल ऑब्जेक्ट्स इनविजिबल टू नेकेड आईज. नेकेड आईजनी ज्या गोष्टी आपण नाही पाहू शकत उघड्या डोळ्यांनी अशा स्मॉल गोष्टी मॅग्निफाय करून किंवा मोठ्या एनलार्ज करून विथ द हेल्प ऑफ लाईट सोर्स आपण बघत असतो. त्याला लाईट मायक्रोस्कोप असं म्हटलं जातं. सो कीप इन माइंड द डेफिनेशन. वन्स अगेन आय एम रिपीटिंग द डेफिनेशन. लाईट मायक्रोस्कोप इज नथिंग बट इट इज अ डिव्हाइस दॅट युजेस विजिबल लाईट अँड लेन्सेस टू मॅग्निफाय स्मॉल ऑब्जेक्ट्स इनविजिबल टू नेकेड आईज. सो हे डेफिनेशनबद्दल झालं किंवा लाईट मायक्रोस्कोप म्हणजे काय हे झालं. Then about the history. So when we see the history of light microscope, it was first developed in 16th century. 16व्या शतकामध्ये पहिल्यांदा लाईट मायक्रोस्कोपचं जी डेव्हलपमेंट आहे ती झालेली आहे किंवा त्याचा वापर. अँड इट्स सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन बाय अँटॉन व्हॅन ल्युएनहॉक अँड रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक आणि ल्युएनहॉक हे दोन नावं मायक्रोस्कोपीमध्ये सगळ्यात आधी घेतले जातात किंवा त्यांचं खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे इन द डिस्कवरी ऑर इन द डेव्हलपमेंट ऑफ लाईट मायक्रोस्कोप. लक्षात ठेवा 16वं शतक आणि दोन सायंटिस्ट कोणते, रॉबर्ट हुक आणि ल्युएनहॉक. देन व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑर व्हॉट इज द यूज ऑफ लाईट मायक्रोस्कोप. ऑब्वियसली डेफिनेशनमध्ये आपण सांगितलेलं आहे. इट इज युज्ड फॉर द एक्झामिनेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑर मायक्रो एलिमेंट्स, or it is very important tool in biology, microbiology and medical diagnosis also. So the next important bit that is the principle of light microscopy. लाईट मायक्रोस्कोपचं काम चालतं कसं, त्याच्यामध्ये जे घटक आहेत ते कुठल्या प्रिन्सिपलवरती काम करतात हे आपलं नेक्स्ट सबबिट आहे. दॅट इज द प्रिन्सिपल्स ऑफ लाईट मायक्रोस्कोपी. सो इन दिस द फर्स्ट वन दॅट इज द लाईट पाथ. नावच आहे लाईट मायक्रोस्कोप. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी व्हॉट इज द ॲक्च्युअल लाईट पाथ. सो विजिबल लाईट पासेस थ्रू अ स्पेसिमन. ॲक्च्युअल ह्याचं फंक्शनिंग कसं चालतं, कुठल्या प्रिन्सिपलवर हे काम करतं, तर जो स्पेसिमन किंवा जी स्लाईड किंवा जे काही आपण ठेवलेलं असेल त्याच्यामध्ये लाईट पाथ मग तो कुठलाही असू शकतो, इलेक्ट्रिकल असू शकतो किंवा सनलाईट असू शकतं. अँड दॅट इज फोकस्ड ऑन द लेन्सेस. त्या लेन्सवरती ती लाईट फोकस केली जाते टू प्रोड्यूस अ मॅग्निफाईड इमेज. आणि लाईट त्या स्पेसिमनवरती फोकस केल्यामुळं काय होते तर त्या छोट्या स्पेसिमनची एनलार्ज्ड मोठी इमेज तयार केली जाते. ह्या प्रिन्सिपलवरती हे काम करतं. सो दिस इज द लाईट पाथ. देन व्हॉट अबाउट द मॅग्निफिकेशन ऑफ लाईट मायक्रोस्कोप. तर मॅग्निफिकेशन काउंट करण्यासाठी एखाद्या मायक्रोस्कोपचं एक फॉर्म्युला आहे. मायक्रोस्कोप पाहिल्यानंतर तुम्ही काय करायचं, त्याची ऑक्युलर लेन्स दिलेली असते त्याच्यावरती, मी नंतर तुम्हाला दाखवेल ती. फॉर एक्झाम्पल इथं 10x दिलेली आहे. मल्टिप्लाइड बाय काय करायचं, त्याची ऑब्जेक्टिव्ह लेन्स जी आहे 40x असेल किंवा जी काय असेल ती मल्टिप्लाइड बाय करायची. दोघाचं जे मल्टिप्लिकेशन येईल, इथं 400x आलं आहे तर ती असते त्याची मॅग्निफिकेशन पॉवर. एखाद्या मायक्रोस्कोपची मॅग्निफिकेशन पॉवर काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, ऑक्युलर लेन्स मल्टिप्लाइड बाय ऑब्जेक्टिव्ह लेन्स. देन द रिझोल्युशन.
जनरली रिझोल्युशन म्हणजे काय तर क्लॅरिटी आपण सोप्या भाषेमध्ये त्याला म्हणतो, ऑर इट इज द ॲबिलिटी टू डिस्टिंग्विश बिटवीन टू क्लोज पॉईंट्स. कारण अगदी मायक्रो लेवलवरती आपण मायक्रोस्कोपमध्ये स्टडी करत असतो, त्याच्यामुळे इट इज द ॲबिलिटी टू डिस्टिंग्विश बिटवीन टू क्लोज पॉईंट्स. जनरली किती असते तर ॲप्रॉक्सिमेटली 0.2 मायक्रोमीटर एवढ्या स्मॉल स्केलवरती ते असते, त्याला त्याचं रिझोल्युशन असं म्हणतात. देन द नेक्स्ट वन इज कॉन्ट्रास्ट. कॉन्ट्रास्ट म्हणजे काय? इट इज एनहान्स्ड बाय स्टेनिंग. आपण आत्तापर्यंत शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये एक्सपेरिमेंट्स करताना वेगवेगळ्या प्रकारचे स्टेन्स यूज करतो. ॲसिटोकार्माइन असेल, मिथिल ऑरेंज असेल किंवा बरेचसे असतील. तर त्यांना एक स्पेसिफिक कलर असतो, डार्क असा कलर असतो, आणि तो कलर यूज करून किंवा ते स्टेन यूज करून आपण काय करत असतो तर ट्रान्सपरंट दिसणाऱ्या ज्या गोष्टी असतात किंवा ज्यांना कलर नसतो अशा ज्या गोष्टी असतात त्यांना कलर देऊन त्या पटकन ते स्ट्रक्चर्स आपल्याला क्लिअरली दिसले जातात. तर त्यालाच आपण कॉन्ट्रास्ट असं म्हणतो. सो द कॉन्ट्रास्ट कॅन बी इन्क्रीज्ड विथ द हेल्प ऑफ व्हेरियस स्टेन्स. इस्पेशली फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपमध्ये वगैरे हे यूज केलं जातं. हे होतं अबाउट द प्रिन्सिपल्स ऑफ लाईट मायक्रोस्कोप. याच्यानंतर सगळ्यात मेन घटक जो आहे दॅट इज द कंपोनंट्स ऑफ लाईट मायक्रोस्कोप. आणि वेगवेगळे जे कंपोनंट्स आहेत, ॲक्च्युली हा पार्ट जेव्हा आपण शिकतो तर हा थेरॉटिकली शिकण्यापेक्षा प्रॅक्टिकली शिकायचा असतो, आणि त्या वेळेला प्रत्येक कंपोनंट आपण पुढे बघायचा असतो. तर जनरली तुम्ही ते कॉम्पोनंट्स पाहून घेतले फक्त. आता आपण त्याचे युजेस किंवा ॲक्च्युअल फंक्शन काय असतं ते बघूयात. सो द ऑक्युलर लेन्स, आयपीस ज्याला आपण म्हणतो, जिथं की आपण डोळा तुमचा ठेवला जातो, तर त्याचं मॅग्निफिकेशन जे आहे ते 10x आहे. अँड द ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस, मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस असतात आपण जशा आत्ता बघितल्या, त्याचं मॅग्निफिकेशन 4x, 10x आणि 100x असं असतं. आपल्याला जसं यूज करायचं आहे त्याचा आपण वापर करू शकतो. स्टेज बघितलं आपण. स्टेज म्हणजे काय? इट इज द प्लॅटफॉर्म टू होल्ड द स्पेसिमन स्लाईड, जिथं आपण ती स्लाईड ठेवतो आणि बघतो. लाईट सोर्स बघितला, बल्ब असू शकतो किंवा मिरर असू शकतो. मिरर असतो बऱ्याच याला टू इल्युमिनेट द स्पेसिमन. त्या मिररमधून काय होतं तर सनलाईट रिफ्लेक्ट होऊन त्या स्पेसिमनवर पडतो आणि तो आपल्याला क्लिअरली विजिबल होतो. कंडेन्सर म्हणजे काय असतं तर इट फोकसेस द लाईट ऑन टू द स्पेसिमन. डायफ्रॅगम म्हणजे तो पडदा असतो दॅट कंट्रोल्स द लाईट इंटेन्सिटी. कमी जास्त करायची असेल, कॉन्ट्रास्ट कमी जास्त करायचा असेल तर आपण डायफ्रॅगम वापरतो. आणि डायग्राम तर आत्ता आपण बघितलेलीच आहे. याच्यानंतर हे होते एलिमेंट्स किंवा कॉम्पोनंट्स ऑफ लाईट मायक्रोस्कोप. नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ लाईट मायक्रोस्कोप. आत्ता मी 2 प्रकार तुम्हाला सांगितले की एक सिम्पल लाईट मायक्रोस्कोप असतो आणि एक कंपाऊंड असतो. सिम्पलला काय असतं तर सिंगल लेन्स असतं, लो मॅग्निफिकेशन असतं. आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये काय असतं तर 2 लेन्सेस असतात किंवा मोर दॅन 2 लेन्सेस असतात, आणि त्याचं मॅग्निफिकेशन जे आहे ते किती 2000x पर्यंत ते मॅग्निफाय होऊ शकतं. त्याच्यानंतर आणखी काही प्रकार आहेत. ब्राईट फील्ड मायक्रोस्कोप आहे, डार्क फील्ड मायक्रोस्कोप आहे. नावावरनं तुम्ही त्याचा अंदाज काढू शकता की ते काय असेल. तर बघा, ब्राईट फील्ड मायक्रोस्कोपमध्ये काय असतं, स्टँडर्ड आहे. डार्क स्पेसिमन्स आपल्याला ब्राईट बॅकग्राऊंडवरती दिसतात. ब्राईट फील्ड नावावरनं कळतं आपल्याला की ब्राईट फील्ड म्हणजे काय तर त्याचं बॅकग्राऊंड हे ब्राईट असतं आणि डार्क कलरच्या ऑब्जेक्ट्स आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. आणि डार्क फील्डमध्ये काय असतं तर त्याचं बॅकग्राऊंड काय असतं, डार्क असतं, आणि लाईट ट्रान्सपरंट वगैरे किंवा लाईट ज्या गोष्टी असतात, ब्राईट गोष्टी ज्या असतात ते ब्राईट स्पेसिमेन आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो. नेक्स्ट आहे फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप. फेज कॉन्ट्रास्ट नावावरनं बघा, कॉन्ट्रास्ट हा शब्द आला आहे म्हणजे काय, इट एनहान्सेस किंवा इट इन्क्रीजेस द कॉन्ट्रास्ट फॉर अनस्टेनड स्पेसिमन्स. आपण स्टेन न यूज करता जे स्पेसिमन्स बघतो जसं की लिव्हिंग सेल्स वगैरे आहेत, तर ते बघण्यासाठी किंवा त्यांच्या मुवमेंट्स वगैरे बघण्यासाठी आपल्याला फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपचा वापर करता येतो. फार छान क्लिअर पद्धतीनं आपण त्या ट्रान्सपरंट गोष्टीसुद्धा फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपमध्ये पाहू शकतो. देन द फ्लुरोसन्स मायक्रोस्कोप हा एक प्रकार आहे. इट युजेस द फ्लुरोसंट डाईज. वेगवेगळे फ्लुरोसंट डाईजचा वापर केला जातो. अँड हाय एनर्जी लाईट फॉर अ स्पेसिफिक सेल स्ट्रक्चर. सेल्सचे जे वेगवेगळे स्ट्रक्चर्स असतात स्मॉल, तर ते आपण त्या डाईजचा वापर करून बघू शकतो. देन द नेक्स्ट बिट दॅट इज हँडलिंग ऑफ लाईट मायक्रोस्कोप. हँडल कसा करायचा, तर हा थिरॉटिकली शिकण्यापेक्षा प्रॅक्टिकली शिकण्याचा भाग आहे. तुम्ही एके दिवशी कधीही मला सांगा की आम्ही या दिवशी येतो आहे म्हणून, त्या दिवशी आपण हा
प्रॅक्टिकलचा भाग ॲक्च्युअलमध्ये मायक्रोस्कोप काढून कसा हँडल करायचा, त्याचे फंक्शन्स काय आहे ते सगळं बघूयात. तर त्याच्यामध्ये हँडल करताना वी हॅव टू फर्स्ट मेक सम प्रिपरेशन्स. कुठल्या प्रिपरेशन्स कराव्या लागतात? क्लीन द वर्क एरिया अँड द स्लाईड्स. ज्या स्लाईड्स बघायच्या त्या स्वच्छ असाव्यात. जिथे ठेवणार आहात मायक्रोस्कोप ती जागा स्वच्छ असावी. तुमचे हातसुद्धा वॉशड असावेत, क्लीन असावेत. जे काही मटेरियल लागणार आहे तुम्हाला, स्लाईड्स असतील, कवर स्लिप्स असतील, स्पेसिमन्स असतील, क्लिनिंग सोल्युशन्स असतील, ते आधीच तुम्ही तिथे सगळं घेऊन ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टिंग द मायक्रोस्कोप. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी किंवा कपाटामध्ये आपण मायक्रोस्कोप ठेवतो, तो बाहेर काढताना वी हॅव टू कॅरी विथ केअर. कसा पकडायचा ते सुद्धा नियम आहेत त्याचे. वी हॅव टू होल्ड विथ बोथ हँड्स. दोन्ही हातांचा वापर करून एक हात बेसला ठेवायचा आहे आणि एक हात आर्मला ठेवायचा आहे, आणि विथ द हेल्प ऑफ बोथ हँड्स वी हॅव टू ट्रान्सपोर्ट इट फ्रॉम वन प्लेस टू अदर. देन सिक्युअर प्लेसमेंट. घेतला आहे आणि कसाही ठेवला आहे असं चालत नाही. वी हॅव टू प्लेस ऑन अ फ्लॅट स्टेबल सरफेस. हलणारा टेबल आहे, उताराचा भाग आहे, अशा ठिकाणी नाही ठेवायचं. वी हॅव टू प्लेस ऑन अ फ्लॅट स्टेबल सरफेस आणि अवे फ्रॉम द एजेस. काठावर कुठल्याही कडेला वगैरे ठेवायचं नाही आहे, सुरक्षित ठिकाणी ठेवायचं आहे. त्याच्यानंतर काय? टू प्रिव्हेंट जॅरिंग डेलिकेट कॉम्पोनंट्स लाईक द लेन्सेस. बरेचसे कॉम्पोनंट्स त्याचे काय आहेत, काचेचे वगैरे आहेत किंवा नाजूक डेलिकेट आहेत, म्हणून कसं रफली हँडल नाही करायचं आहे, तर केअरफुली स्लोली हँडल करायचं आहे. सो दिस इज अबाउट द जनरल हँडलिंग ऑफ लाईट मायक्रोस्कोप. हे प्रिन्सिपल झाले, कॉम्पोनंट्स झाले आणि हँडलिंग झालं. याच्यानंतर जो रिमेनिंग पार्ट आहे तो आपण नेक्स्ट ह्याच्यात बघूयात. जर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मेसेज करून विचारू शकता, आणि ॲक्च्युअल प्रॅक्टिकल करण्यासाठी कधी येत आहे ते मला सांगा. आपण त्या दिवशी ते प्रॅक्टिकल घेऊयात. ओके.